अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ लिखित नामजप कसा करावा? 11 दिवस असा करा, सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर त्या वहीचे काय करावे, कोणत्या रंगाचा पेन वापरावा, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहते. त्यासाठी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नामजप करायचा आहे. 11 दिवस तुम्ही असा लिखित नामजप करून बघा. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. स्वामी महाराजांचे कोणतेही नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. लिखित नामजप केल्याने तुम्हाला स्वामी महाराजांच्या नामाची गोडी लागते व स्वामी महाराजांनाही तुमची ओढ लागते. जेव्हा तुमची ओढ स्वामी महाराजांना लागते तेव्हा तुमच्या इच्छाच काय तर कोणत्याही मनामध्ये स्वप्न इच्छा असतील, काही अडचणी असतील, ते स्वामी महाराज नक्की दूर करतील व तुमच्या इच्छाही पूर्ण करतील. लिखित नामजप 11 दिवस करायचा आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं एवढ्या संख्येमध्ये करा, एवढ्या संख्येमध्ये कराल तेव्हा स्वामी महाराज प्रचिती देतील. पण स्वामी महाराजांनाही माहीत आहे धावपळीचं जीवन आहे, प्रत्येकाला कष्ट मेहनत ही घ्यावी लागते. मग वेळ नसतो, तुमच्याकडे वेळ नसतो तेवढा. 5-10 मिनटं वेळ असेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही स्वामी महाराजांचा लिखित नामजप करू शकता. तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता, वेळेचे बंधन नाही. तुम्ही कधीही तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही लिखित नामजप करू शकता. मग स्वामी महाराजांचा लिखित नामजप केल्याने तुमचं मन शुद्ध होतं, मनामधील डोक्यामधील काही निगेटिव्हिटी दूर होते, तसेच संकट अडचणी दूर होतात. स्वामी महाराजांचे लिखित नामजप केल्याने तुम्हाला स्वामी महाराजांच्या नामाची गोडी लागते व तुमचं मन सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे तुम्हाला ओढ लागते. स्वामी महाराजांच्या नामाची ओढ तुम्हाला नक्की लागते. नामस्मरण करता, लिखित नामजप करता तेव्हा मांसाहार करू नये. पिरियड्स असेल, सूतक असेल त्यामध्येही करू नये. आंघोळ करून, स्वच्छ आंघोळ करून सकाळी करू शकता किंवा रात्रीही तुम्ही हात पाय धुवून स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून धूप दीप अगरबत्ती तुम्ही लावून स्वामी महाराजांना थोडीशी साखर ठेवायची आहे फोटोसमोर. वही कधीही नवीन घ्या, जुनी वही घेऊ नका. त्या वहीमध्ये काहीही लिहिलेलं नसावं, स्वच्छ असावी वही. एक वही घ्यायची आहे, एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे, आसन ठेवायचं आहे तुम्हाला बसायला, दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर थोडी साखर ठेवायची आहे. तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करत आहात त्या वेळेमध्ये तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये 11 रुपये बांधायचे आहेत. तुम्हाला 11 रुपये बांधल्याने तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात. 11 दिवसाच्या आतच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. लाल कपड्यामध्ये 11 रुपये बांधायला विसरू नका. त्या 11 रुपयाचं काय करायचं आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्या वेळेमध्ये तुम्ही सुरुवात करता लिखित नामजप करायला त्या वेळेमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला 11 रुपये बांधायचे आहेत, स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचे आहेत. तुम्हाला सुरुवात करायची आहे लिखित नामजप करायला. त्याआधी श्री गणेशाय नमावरी लिहायचं आहे वहीवरती, श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या तारखेमध्ये लिहित आहात ते तारीख वार सर्व तुम्हाला वहीवर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलम आखायचे आहेत व श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा लिहायचं आहे. रोज न चुकता 108 वेळा या संख्येमध्ये तुम्हाला लिहावंच लागेल, कारण या संख्येमध्ये लिहिल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात. त्यासाठी रोज तुम्हाला खंड एकही दिवस पडू द्यायचा नाही. सलग 11 दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिखित नामजप करायचा आहे. तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत की स्वामी महाराज 11 दिवस मी सलग
नामजप करणार आहे, लिखित नामजप करणार आहे. त्यासाठी तुम्ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी हे तुम्हाला महाराजांना बोलायचं आहे. 11 रुपये तुम्हाला 11 दिवस तिथंच ठेवायचे आहेत. 11व्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा लिखित नामजप पूर्ण करता, त्या दिवशी तुम्हाला ते 11 रुपये केंद्रामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता किंवा प्रसाद स्वामी महाराजांच्या मठामध्ये देऊ शकता किंवा ते 11 रुपये तुम्ही दानपेटीमध्येही टाकू शकता. अशा प्रकारे लिखित नामजप केल्याने तुमच्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. तुम्ही करून बघा. 11 रुपये बांधून ठेवायला विसरू नका, कारण तुम्ही कोणत्याही सेवा करत असाल तेव्हा सेवेशी तुम्ही बांधलं जातो व ही 11 रुपये जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा तुमच्या इच्छाही पूर्ण होतात. त्यासाठी 11 रुपये बांधून ठेवायचे आहेत. स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, पण विश्वासाने करा. तुम्ही कोणतीही सेवाही नसेल करत किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप दररोज करत असाल तरीही स्वामी महाराज तुमच्या जीवनातील संकट, अडचणी, दुःख सर्व दूर करतील. कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येणार नाही जेव्हा तुमचा विश्वास असेल. विश्वास असणे खूप गरजेचे आहे, कारण विश्वास हा कधीही डगमगू देऊ नये. स्वामी महाराजही म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराजांच्या प्रत्येक सेवेमध्ये तुम्हाला फळ हे नक्की मिळते. त्यासाठी विश्वास हा नक्की ठेवावा लागेल. विश्वास ठेवल्याने तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतात. शेवटपर्यंत विश्वास ठेवा. स्वामी महाराज कधीही तुम्हाला संकटात एकटं ठेवत नाहीत. विश्वास ठेवा. 11 दिवस स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करणार आहेत. 11 दिवसातच करणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ठाम राहायचं आहे व श्री स्वामी समर्थ नामजप करायचा आहे. त्या वहीचे काय करावे, तुम्ही घरामध्ये किंवा मठामध्ये ठेवू शकता.